हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर बिर्याणी. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी बिर्याणीचा तांदूळ, त्याच वाटीच्या प्रमाणात अर्धा वाटी अख्खा मसूर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आता आपण लागणारे मसाले बघूया. तर आपल्याला लागणार आहे लाल तिखट, मीठ, हळद, बिर्याणी मसाला, काजू, कसुरी मेथी, खडा मसाला, जिरे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. तर आता आपण कुकर गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घातलेला आहे आपण खडा मसाला, त्यानंतर जिरे घातलेले आहेत, त्यानंतर कांदा घातलेला आहे. कांदा घातल्यानंतर आपण हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची आणि कांदा पूर्ण थोडंसं भाजलं की मग आपल्याला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट झालं की हे पूर्ण थोडा वेळ मिश्रण भाजू द्यायचं छान. आणि आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे टोमॅटो. टोमॅटो ऍड केल्यानंतर टोमॅटो थोडासा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अख्खा मसूर आणि तांदूळ आणि काजू हे एकत्रच घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपले तिखट होतं ते घालायचं आहे, हळद, मीठ, बिर्याणी मसाला आणि मग पाणी वतून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्या केल्यानंतर ही छान अशी आपली बिर्याणी तयार होते आणि मस्त वरून कोथिंबीर घालून गार्निशिंग करायची आणि खायसाठी तयार आहे अख्खा मसूर बिर्याणी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.